माझे नाव प्रतीक्षा संग्राम मुसे. मी श्री शिवाजी हायस्कूल कंधार या शाळेची विद्यार्थिनी असून 10वी वर्गामध्ये शिकत आहे. सरनी सांगल्याप्रमाणे परीक्षा हा एक उत्सव आहे आणि आम्ही ते उत्सव आनंदाने साजरा करणार आहोत आणि आनंदाने परीक्षा देणार आहोत. कारण की उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी आमची व्यवस्थितरित्या सर्व परीक्षाची तयारी करून घेतलेली आहे. आम्हाला प्रत्येक विषयामध्ये परफेक्ट केलेला आहे. म्हणून आम्हाला कोणत्याही परीक्षेची चिंता नाही, टेन्शन नाही. आम्ही मस्त चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतो. आणि सरने म्हणले की 95च्या वरी फक्त 10 मुलं जाऊ शकतील, पण मी आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी गॅरंटी देतात की 95च्या वर आम्ही 50 विद्यार्थी जाऊन दाखवणार आणि या शाळेचं नाव मोठं करणार. आज 20 डिसेंबर गाडगे बाबा यांची पुण्यतिथी. श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कंधार, उर्दू मराठी कंधार येथे 10व्या वर्गासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केलेलं होतं. या पालक मेळाव्यासाठी आपल्या कंधार शहरामधील जे विद्यार्थी श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे शिकतात त्यांचे पालक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तर त्यामध्ये टोटवाड साहेब असतील, एमेकर सर असतील, पत्रकार सिकंदर साहेब असतील, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वर्ग शिक्षक जे आहेत 10व्या वर्गाला शिकवणारे, कानिंदे मॅडम आहेत, बेग सर आहेत, अकुलवाड सर आहेत, या सगळ्यांची उपस्थिती होती. तर त्यामध्ये अनेक पालकांनी त्यांचं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे आणि वर्ग शिक्षकांनी सुद्धा या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आलेली आहे. तर माझं या माध्यमातून सर्व पालकांना पुन्हा एकदा मी आवाहन करतोय की त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने, फ्युचरच्या दृष्टीनं हे वर्ष अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. तर अनेक विद्यार्थी या टप्प्यावरून, हा पहिला टप्पा आहे, 10+2 असा पॅटर्न जरी असला तर 10वीला जे काही विद्यार्थी सक्सेस होणार आहेत, चांगल्या मार्क्सने पास होणार आहेत, त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी, पुढचं त्यांचं फ्युचर ब्राईट होण्यासाठी हे 2 वर्ष, आता कानिंदे मॅडमनं सांगितल्यासारखं, हे 2 महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण परीक्षेचा आता फेब्रुवारीमध्ये 20 फेब्रुवारीला परीक्षा त्यांची चालू आहे. त्या दृष्टीनं सर्व पालकांना मी आवाहन करतोय की मोबाईल पासून हे 1-1.5 महिना विद्यार्थ्यांना दूर ठेवा. त्यांच्या सोबत अभ्यासाला बसा. तुम्हाला जरी वाचता येत नसेल, लिहिता येत नसेल, एखाद्या पालकाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्यांची संगत करा. विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवा. त्यांचा कॉन्फिडन्स लूज करू नका. त्यांना समजून सांगा हे विद्यार्थी कसे आहेत, यांना समजतं आणि समजत नाही, अशा दोन्ही पण गोष्टी आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं, त्यांच्या परीक्षेच्या दृष्टीनं जे काही ते तयारी करत आहेत त्या तयारीमध्ये तुम्ही पण लक्ष ठेवा. कारण विद्यार्थ्यांना काय वाटतं माहिती आहे का, आई वडील सगळं घरदार झोपी गेलं ना, सगळं जग झोपलंय असं वाटतं. म्हणून त्यांना त्यांच्या अभ्यासाला साथ द्या. त्यांनी बसले असतील त्यांच्यासोबत बसा. तुम्हाला जर एखादं पुस्तक वाचा वाटत असेल, एखादं गोष्टीचं पुस्तक वाचा वाटत असेल, गोष्टीचं पुस्तक वाचा. ते जर जमत नसेल, तांदूळ निवडा, गहू निवडा, पण त्यांच्यासोबत बसा. जेणेकरून विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स वाढेल, ते विद्यार्थी पुढे जातील. कारण पालकाचा रोल अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला माहित आहे 24 तासाच्या दिवसापैकी 6 तास विद्यार्थी आमच्याकडे असतात, परंतु 18 तास तुमच्याकडे असतात. म्हणून मी जबाबदारी माझी झटकत नाही, शाळेची जबाबदारी झटकत नाही. आम्ही या हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूलचे जे शिक्षक आहेत, सर्व स्टाफ आमचा तुमच्या तुमच्या पाल्यासाठी, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मुलासाठी नेहमीसाठी किंवा रात्री 10 वाजता बोला, 11 वाजता बोला, 12 वाजता बोला, पहाटे 4 वाजता बोला, आम्ही त्यांना बिलकुल तयार आहोत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत. परंतु तुमची साथ आम्हाला आवश्यक आहे. तुम्ही साथ या विद्यार्थ्यांसाठी, यांचं फ्युचर घडवण्यासाठी, यांचं जीवन घडवण्यासाठी तुम्ही साथ द्याल, मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. परीक्षा काही दिवसावर येऊन थांबते. येस सर, येस सर. आपल्या शाळेतच नाही तर सर्व विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी शिक्षक म्हणून एक आदर्श शिक्षक म्हणून आपण काय आहोत सर, कशा परीक्षेला सामोरे जावे असं तुम्ही कसं म्हणता? सर कसं आहे माहितीये का, परीक्षा 1.5 महिन्यावर आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा आम्ही आता उद्या सोमवारपासून सराव परीक्षा घेणार आहोत. आमचा मानस असा आहे की 4 ते 5 सराव परीक्षा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स महत्वाचा आहे आणि रिस्पॉन्स हे विद्यार्थी नेहमीसाठी आम्हाला देतच आलेले आहेत. नक्कीच सांगतो सर, आमच्या इथले जे विद्यार्थी आहेत 10, कमीत कमी 10 तरी विद्यार्थी असे आहेत की ते अबव 95 असणार आहेत. गतवर्षी 100% विद्यार्थी, 100% एका विद्यार्थीने आमच्या शाळेतून मार्क्स घेतलेले आहेत. तर असे अनेक विद्यार्थी आहेत या वर्षी सुद्धा की ते 100% मार्क्स घेण्याचे चान्सेस आहेत सर.
त्यांना तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, विद्यार्थ्यांना टेन्शन न घेता, कसल्याच प्रकारचं प्रेशर न घेता, परीक्षा हा उत्सव आहे, उत्साहाने सामोरे जा. कारण परीक्षामध्ये टेन्शन नाही, परीक्षा हा उत्सव आहे. आनंदाने अभ्यास करा, आनंदाने परीक्षेला सामोरे जा. आणि काही अडचणी जर असतील तुम्हाला तर पालकाशी आमच्याशी संपर्क साधा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.